जय हरी विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी. मित्रांनो, या वर्षीची सर्वात मोठी आषाढी एकादश 25 जुलै शनिवारी रोजी येत आहे. तर वर्षातील 24 एकादशीपैकी सर्वात मोठी ही एकादशी असते. या एक दिवसाला विठ्ठल स्वतः भक्तांच्या घरी येतो. पण आज मी तुम्हाला 3 असे गुप्त उपाय सांगणार आहे की जे शास्त्रात लिहिले आहेत पण फार कमी लोकांना माहीत आहेत. हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तिसरा उपाय केला तर 11 दिवसात तुमच्या जीवनात चमत्कार होईल. पण एक अट आहे, हा उपाय श्रद्धेने आणि कोणाला न सांगता करायचा आहे. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहिले तर समजून घेऊ, आषाढी एकादश इतकी मोठी का असते. कारण या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी झोपी जातात. याला चतुर्मास सुरू होतो आणि विठ्ठल म्हणजे कृष्ण विष्णूंनाच अवतार आहे. या दिवशी पंढरपूरला चंद्रभागेच्या काठी लाखो वारकरी येतात, उपवास करतात, भजन करतात. कारण या दिवशी मागितलेली कोणतीही इच्छा विठ्ठल लगेच पूर्ण करतो. पण फक्त मागायची पद्धत माहिती पाहिजे. चला तर ती पद्धत शिकून घेऊ. तर तुळशी जल अभिषेक, दरिद्रता नष्ट करण्याचा उपाय. वेळ पहाटे 4 ते 6. ब्रह्ममुहूर्त कसा करायचा आहे. पहाटे लवकर उठा. अंघोळ करून स्वच्छ पिवळे वस्त्र घाला. तुळशीच्या झाडाला गंगाजल किंवा स्वच्छ पाणी तांब्याने अर्पण करा. 11 वेळा प्रदक्षिणा मारा आणि हा मंत्र म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. शेवटी तुळशीला प्रार्थना करा, हे माते, माझ्या घरातील दुःख, कर्ज, अडचणी दूर होऊ दे आणि माझ्या घरात सुख शांती नांदू दे. तर हे सर्व का करायचं आहे? शास्त्र सांगतं, तुळशी म्हणजे लक्ष्मीचे रूप आहे आणि विठ्ठलाला तुळस खूप प्रिय आहे. हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा जाते आणि पैशाचे नवीन मार्ग उघडतात. तर हा फक्त 11 दिवस करा आणि फरक तुम्हाला दिसेल. जय हरी विठ्ठल. तर दुसरा म्हणजे पिवळ्या वस्तूचा गुप्तदान. नोकरी व्यवसायासाठी हा उपाय करायचा आहे. तर वेळ आहे दुपारी 12 ते 3. हा कसा करायचा आहे? या दिवशी पिवळ्या रंगाचे महत्त्व खूप आहे. कारण विठ्ठल पितांबरीधारी आहे. घरी पिवळी केळी, पिवळे फूल किंवा पिवळे वस्त्र घ्या. ते एखाद्या गरजू व्यक्तीला, ब्राह्मणाला किंवा मंदिरात दान करा. दान करताना मनात म्हणा, हे विठ्ठला, माझ्या कामातील अडथळे दूर होऊ दे. आणि हे सर्व का करायचे आहे? दान केल्याने आपले पाप कमी होते आणि पुण्य वाढते. पिवळा रंग म्हणजे गुरु बृहस्पती आहे. गुरु प्रसन्न झाले की नोकरी, प्रमोशन, व्यवसायात वाढ होते. हा उपाय गुप्त ठेवा. ढोल पिटून सांगू नका. विठ्ठल गुप्त दानाला जास्त प्रसन्न होतो. तर तिसरा आहे रात्रीचा शक्तिशाली मंत्र, इच्छापूर्तीचा उपाय. यासाठी वेळ आहे रात्री 9 नंतर झोपण्यापूर्वी. सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो कसा करायचा आहे? रात्री जेवण झाल्यावर एकांतात बसा. मोबाईल बंद करा. विठ्ठलाचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा. तुपाचा दिवा लावा आणि म्हणा, डोळे बंद करा आणि 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री श्री क्ली विठ्ठलाय नमः. 11 वेळा झाल्यावर विठ्ठलाला आपल्या मनातील इच्छा सांगा. नंतर जय हरी विठ्ठल म्हणत झोपी जावा. तर हे का करायचं आहे? हा आहे विठ्ठल बीज मंत्र. यात क्री, श्री, क्ली या 3 शक्ती आहेत. ही आकर्षण, श्री लक्ष्मी आणि क्ली इच्छापूर्ती. हा मंत्र 11 दिवस सलग करा. मधल्या दिवशी खंड पडू देऊ नका. स्वामी म्हणतात, श्रद्धा ठेव मुला, मी तुझ्या पाठीशी आहे. तर लक्षात ठेवा, हे 3 नियम आहेत. उपाय कोणालाही सांगू नका. 11 दिवस खंड पडू देऊ नका. मांसाहार, दारू आणि वाईट विचारांपासून तुम्ही दूर राहायचं आहे. 11 दिवस अगदी श्रद्धेने तुम्ही देवाची सेवा करायची आहे. तुम्हाला नक्की फरक जाणवणार आहे. आषाढी एकादशीला केलेली भक्ती ही 100 पट फळ देते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये नक्की लिहा. जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका आणि हा गुप्त उपाय 11 वारकऱ्यांपर्यंत शेअर करा. तुम्हाला नक्की पुण्य मिळेल आणि तुम्ही हे उपाय सांगितलेले आहेत ते नक्की करून बघा आणि तुम्हाला फरक कसा वाटला आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन उपाय रोज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा. पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी.